हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करते पौष्टिक आणि रुचकर असा गव्हाचा मेथुंडा। आपण त्याला गावरान केक असं सुद्धा म्हणू शकतो। गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला ही रेसिपी माहितीच असेल। ॲक्च्युअली ही चुलीवर बनवली जाते, पण आजकाल सिटीमध्ये सगळीकडे चूल अवेलेबल नसते, त्यामुळे मी गॅसवर कुकरमध्ये बनवलेला मेथुंडाची रेसिपी शेअर करते। सो लेट्स सी। तर इथे आम्ही 300 ग्रॅम साधारण 1 ग्लास गहू घेतलेत आणि ते गरम करते मम्मी। तर गव्हाला साधारण अजून गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि ही रेसिपी मम्मी खास माझ्यासाठी बनवते। आणि गहू गरम झाल्यानंतर असे थोडेफार उडायला लागतात, तेव्हा गॅस बंद करायचा। तर ह्या गव्हाची भरड करून घ्यायची असते। पूर्वी जात्यावर केली जायची, आमच्या घरी घरघंटी आहे त्यावर मम्मी आता बारीक करून घेते। तुम्ही सुद्धा गिरणीवरून हे भरड करून आणू शकता। तर अशी गव्हाची रवाळ भरड झाली पाहिजे। इथे मम्मी शेंगदाणे भाजते, जे गार्निशिंगसाठी लागतात। अजून काजू वगैरे सुद्धा लागतात। त्यानंतर इथे 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचे। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये हे गरम पाणी ॲड करून त्यामध्ये आपण बारीक केलेली गव्हाची भरड ॲड करायची आहे। आणि 300 ग्रॅम गव्हाला इथे 250 ग्रॅम गूळ मम्मीने किसून घेतलाय आणि तो त्यामध्ये ॲड करते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचंय, थोडी कलरसाठी हळद घालायची आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मोस्टली लहान असताना आजी चुलीवर बनवायची आणि मला त्याची खूप आठवण येत होती, त्यामुळे मम्मी माझ्यासाठी रेसिपी बनवते। तर गार्निशिंगसाठी इथे काजू, सुकं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत। वरून गार्निशिंग तर करायचंच आहे, पण बॅटरमध्ये सुद्धा आपण हे थोडं थोडं ॲड करतोय। त्यामध्ये थोडीशी वेलची पूड ॲड करते। सो असं हे मिश्रण तयार आहे। आणि इथे गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप ॲड करायचे। तूप वितळल्यानंतर त्यामध्ये तीळ ॲड करायचे आहेत, म्हणजेच आपण त्याला तिळाची फोडणी देतोय। आणि आता आपण बनवलेलं मिश्रण यामध्ये ॲड करतोय। तर आता हे मिश्रण थोडं एकजीव आणि घट्ट होण्यासाठी ह्यावर झाकण लावून एक 10-15 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचंय। तर कुकरचं झाकण लावण्याआधी त्याची शिट्टी आणि रबर काढून घ्यायचंय, कारण आपल्याला ते शिजवायचं नाही तर बेक करून घ्यायचंय। मोस्टली आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी हे खायचं असेल तर आदल्या दिवशी रात्रीही बनवून घ्यावं। तर 10 मिनिटांनंतर आता झाकण ओपन करते, तर आपण बघू शकता की हे बऱ्यापैकी एकजीव झालं आहे आणि थोडं घट्ट होत आलं आहे। आणि ह्यावर आता आपण भाजलेले शेंगदाणे, काजू, सुकं खोबरं हे गार्निशिंगसाठी ॲड करतोय। आणि आता पुन्हा झाकण लावून हे 1 तास मंद आचेवर पुन्हा बेक होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि हे बेक झाल्यानंतर 1 तासानंतर गॅस बंद करून आम्ही हे रात्रभर ठेवून दिलं आणि नेक्स्ट डे मॉर्निंग आपण ते बघूयात। तर नेक्स्ट डे मस्त फ्रेश मॉर्निंग झाले आणि आमच्या गार्डनमध्ये बघू शकता मस्त छोटे छोटे आंबे आलेत। आणि बघूयात आपली रेसिपी काय म्हणते। तर तुम्ही बघू शकता आपला हा गावरान गव्हाचा केक छान बेक झालाय। मी याआधी माझ्या चॅनलवर बऱ्याच केक रेसिपी शेअर केलेत, पण गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर याला आपण गव्हाचा पौष्टिक आणि रुचकर केक म्हणू शकतो, जो खूप हेल्दी पण आहे आणि तितकाच टेस्टी। आणि त्याचा सुगंधसुद्धा खूप अप्रतिम दरवळतोय। तर मम्मी तो कट करून त्याचे छोटे छोटे पीस करते। तर तुम्ही बघू शकता तो जितका छान दिसतोय तितकाच सॉफ्ट झाला आहे आणि खूप छान टेस्टीसुद्धा झाला होता। आणि आपण म्हणतच असतो जुनं ते सोनं, तसंच गावाकडच्या जे रेसिपीज आहेत, जुन्या रेसिपीज, पारंपरिक रेसिपीज, त्याची चव कशालाच नाही। आम्ही याला गव्हाचा मेथुंडा म्हणतो। वेगवेगळ्या भागामध्ये याला वेगवेगळी नावंसुद्धा असतील, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, बाय।